शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे। ठाकरे गटाचा युक्तिवाद दुपारपर्यंत संपणार असल्याची माहिती आहे, तर दुपारनंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कालपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे। 1.5 दिवसाचा कालावधी ठाकरे गटाला देण्यात आला होता आणि त्यानुसार ठाकरे गटाचा युक्तिवाद आज दुपारपर्यंत संपणार असल्याची माहिती समोर येते। त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू होईल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट नागपूरवरून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला सकाळीच सुरुवात झालेली आहे, काय अपडेट्स आहेत या सुनावणीचे? निश्चितच फरा विधानसभा अध्यक्षांनी ज्या प्रकारे सुनावणी फास्ट ट्रॅकवर घेतलेली आहे, नेहमी 2 सत्रात चालणारी सुनावणी काल 3 सत्रामध्ये चालल्याचं आपण पाहिलेलं होतं। काल सकाळी, दुपारी आणि पुन्हा रात्री ही सुनावणी होती। आजही सकाळी आता 9 वाजल्याच्या आधीच या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। साधारणतः 11 वाजेपर्यंत ठाकरे गटाचे जे वकील आहेत देवदत्त कामत ते बाजू मांडत आहेत। एकंदरीत त्यांची बाजू मांडण्याची पद्धत जर पाहिली तर पक्षप्रमुख म्हणून ज्या प्रकारे शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांची नियुक्ती अवैध ठरवली होती, त्याच धर्तीवरती एकंदरीत हा युक्तिवादाचा कल दिसून येत आहे। आणि जर या नियुक्त्या जर अवैध असतील तर त्यांनी निवडलेले आमदारही अवैध ठरू शकतात, असा युक्तिवाद सुरू होता। आणि जर पक्षाची जर आधी 2018 पर्यंतची रचना पाहिली तर पक्षप्रमुख म्हणून सातत्याने कुणीही डिनाय केलेलं नव्हतं, आदराने आपण बोलत होतो, म्हणजे तेच एकंदरीत पक्षाचं नेतृत्व करत होते। आणि याच मुद्द्यावरती कुठेतरी अपात्रतेचा मुद्दा निकाली लावा अशी मागणी कामत करत आहेत। आता दुपारनंतर महेश जेठमलानी शिंदे गटाकडून उभे राहतील अंतिम युक्तिवादासाठी। आणि आज दुपारनंतर उद्या सकाळी आणि उद्या दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा दुपारी महेश जेठमलानी बाजू मांडतील आणि उद्या संध्याकाळी एकंदरीत ही सुनावणी जी आहे अंतिम सुनावणी ती संपेल। आणि यानंतर थेट 10 जानेवारीला या दोन्ही गटांसंदर्भातील अपात्रतेचा निकाल आहे तो विधानसभा अध्यक्ष जाहीर करतील। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर या सुनावणीमध्ये आज नेमकं काय काय होतं, उद्यापर्यंत कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातो, त्याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।